जेव्हा बाबासाहेब परदेशात शिकायला गेले होते तेव्हा त्या स्वतः काबाड कष्ट करून अडचणीतून मार्ग काढीत होत्या. आपल्या दारिद्र्याचे चटके स्वतः सोशीत होत्या, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू देत नव्हत्या. साहेब परदेशात कसे असतील याचीच ते नेहमी चिंता करीत असत. राजरत्नाच्या मृत्यूनंतर रमाई आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळून गेल्या होत्या. त्यावेळी बाबासाहेबांजवळ त्या म्हणत, माझी एकच इच्छा आहे साहेब, मला भरल्या कपाळानं जायला मिळावं, हिरव्या लुगड्यात मला जाता यावं. तेव्हा बाबासाहेब रमाईच्या तोंडावर हात ठेवीत हळवे होत आणि म्हणत, रमा, जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथूनच तू मरणाची भाषा बोलतेस, जिथून प्रकाशायचं तिथूनच विझण्याची भाषा बोलतेस. तुझा माझा दिवस आता कुठे उगवला रमा, तू जाऊ नकोस रमा, तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल. बाबासाहेब आपल्या मित्रांजवळ नेहमीच म्हणायचे, रामूचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे, मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही. रमाई गेल्यानंतर बाबासाहेब रमाईच्या आठवणीने रडायचे, अश्रू ढाळायचे. रमाईच्या समर्पित जीवनामुळे बाबासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तृत्वाला आकार येऊ शकला. रमाईच्या आधारामुळे बाबासाहेब आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले. बाबासाहेबांनी पाकिस्तानची फाळणी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ रामू अर्थात रमाईस अर्पण केला होता. बाबासाहेब लिहितात, रामूच्या स्मृतीमध्ये मी माझे आभार व्यक्त करतो. तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर मूकपणे दुःख सहन केले म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ रामूच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.